मी डॉक्टर अनिल कोल्हे, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई येथे सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहे। तर विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या स्टॉलवर आपलं स्वागत आहे। आणि या स्टॉलवर आपल्याला दिसत असेल तर आम्ही विविध प्रकारच्या ज्या 15 ते 16 विविध प्रकारच्या धानाचे वाण विकसित केलेले आहे ते आपण इथे बघू शकता बागे आपल्या बोर्डद्वारे। आणि इथे त्याचे सॅम्पल सुद्धा ठेवलेले आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 3 प्रकारचे वाण आम्ही विकसित केलेले आहे। एक तर लवकर येणारे वाण जे की पुढे रबी पीक घेण्यासाठी अनुकूल आहे असे लवकर येणारे। हा एक PDKV साक्षी वाण आहे। हा लवकर येणारा वाण मध्यम दाणे आकाराचा असलेला 40 ते 45 क्विंटल उत्पादन देणारा हा वाण आपल्याला आपण इथे बघू शकता। आणि हा वाण शेतकऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे। तसंच दुसरा जो वाण आहे हा मध्यम लांब ते जाड दाणा हा PDKV साधना म्हणून हा वाण आहे। हा सुद्धा लवकर येणारा वाण आहे आणि हा रबी पिकासाठी अनुकूल आहे। त्यानंतर मध्यम ते लेट कालावधीसाठी आम्ही हा तिलक हा वाण विकसित केलेला आहे। PDKV तिलक हा आपल्या भागामध्ये जय श्रीराम आहे किंवा श्री 101 आहे, ज्या पॉप्युलर व्हेरायटी आहे शेतकऱ्यांमध्ये त्याच्यासोबत हा कंपेरेबल आहे। आणि हा वाण मध्यम ते उशिरा कालावधीचा असून याचं उत्पादन जय श्रीरामपेक्षा हेक्टरी 8 क्विंटल हे जास्त हा देतो आणि हा शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे। त्यानंतर हा साकोली 9 आणि हा सुद्धा एक चांगला लोकप्रिय वाण आहे। त्यानंतर दुसरा जो आहे तो जाड धान्याचा सिंदेवाई 2001। याच्यामध्ये आपल्याला जाड धानाचा असल्यामुळे कीड आणि रोगांसाठी सुद्धा प्रतिकारक आहे आणि त्याच्यामध्ये याचं उत्पादन 25 ते 50 क्विंटलपर्यंत हेक्टरी आपण घेऊ शकतो। हा पोह्यासाठी सुद्धा सुटेबल आहे, याचे पोहे सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतात। त्यानंतर दुसरा आला आहे हा सिंदेवाई 1। आता त्याच्यामध्ये आम्ही बोल्डमध्ये साधना विकसित केलेला आहे लवकर येणारा। हा सुद्धा एक लवकर येणारा वाण आहे सिंदेवाई 1। हा पण मध्यम बारीक दाण्याचा आहे आणि हा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये चांगला लोकप्रिय आहे। त्यानंतर हा PDKV किसान हा सुद्धा मध्यम ते जाड वाण आहे आणि हा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रसिद्ध असा वाण आहे। साकोली 8 नंतर गणेश हे वाण सुद्धा आम्ही विकसित केलेले आहे। त्या काळामध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंनी अवलंब केला होता। त्यानंतर आमच्या केंद्राने 2 सुवासिक जातीची सुद्धा विकसित केलेले आहे। त्याच्यामध्ये खमंग आहे आणि दुसरी आहे मकरन। ह्या सुवासिक असलेल्या जाती मध्यम कालावधीच्या आहे आणि याला चांगल्या प्रकारे सुगंध आहे म्हणून शेतकऱ्यामध्ये ह्या सुद्धा पॉप्युलर आहे। विशेषतः खमंगचा जो दाणा आहे तो मध्यम आणि बारीक असा दाणा असल्यामुळे शेतकऱ्या पसंतीस तो उतरत आहे। त्यानंतर साकोली 7 आणि सिंदेवाई 75। विशेष सिंदेवाई 75 हे सांगायचं झालं हा सुद्धा जाड धान आहे आणि याचं उत्पादन जाड धान असल्यामुळे 45 ते 55 क्विंटलपर्यंत याचं हेक्टरी उत्पादन येऊ शकते आणि किडी व रोगांना कमी बळी पडणारा असा वाण आहे। अशा प्रकारे विविध वाण आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेले आहे आणि ते शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय सुद्धा होत आहे।